यंदा अतिवृष्टीनं शेतीचं अतोनात नुकसान झालंय। त्यातच आता एक नवा अहवाल समोर आलाय। या अहवालानुसार वन्यजीव प्राण्यांमुळे दरवर्षी शेतपिकांचं हजारो कोटींचं नुकसान होत असल्याची आकडेवारी या अहवालातून समोर आली आहे। त्यामुळे बळीराजाचं वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान रोखण्यासाठी सरकार दरबारी हालचाली होण्याची गरज व्यक्त होतीये। पाहूया त्याच संदर्भातला हा एक महत्त्वाचा रिपोर्ट। यंदा पावसानं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय, पण हे झालं यंदाचं। मात्र दरवर्षीच या न त्या कारणानं बळीराजा हतबल होत असतो। कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि कधी निसर्गानं साथ दिलीच तर अपेक्षेपेक्षा कमी बाजारभाव अशा विविध बाबींनी बळीराजा कायमच त्रासलेला असतो। आता गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या अहवालानुसार बळीराजाचं नुकसान करणारी आणखी एक धक्कादायक आणि मोठी बाब समोर आली आहे। ती बाब म्हणजे वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील सुमारे 1200 शेतकऱ्यांशी संवाद साधून हा अहवाल तयार करण्यात आलाय। राज्यात वन्यजीव प्राण्यांमुळे पिकांचं दरवर्षी 10 ते 40 हजार कोटींचं नुकसान होतं। मिळणारी नुकसान भरपाई ही केवळ 1 ते 2% असल्याची गंभीर बाब या अहवालातून समोर आली आहे। अहवालानुसार 24% शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान हे उत्पन्न कमी होण्याचं तिसरं सर्वात मोठं कारण असल्याचं सांगितलंय। वाघ, बिबट्या या मांसाहारी प्राण्यांच्या हल्ल्यांबरोबरच रानडुक्कर, नीलगाय, माकड, वानर, गबास, सांबर यासारख्या प्राण्यांकडून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा अभ्यास या अहवालात करण्यात आलाय। या नुकसानीबाबत सरकारकडून नगण्य मोबदला मिळत असल्याचं म्हणत बच्चू कडूंनी सरकारवर हल्लाबोल केला, तर काँग्रेस आमदार रामदास मसराम यांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे। सगळ्याच वन्य प्राण्याचं मी आता मग सांगितलं, काही मृत्यू होतं शेतकऱ्यांचं किंवा पिकाचं नुकसान होतं, ते भेटते किती हो? 25,000चं नुकसान आणि देणार 2,000, तर त्या काय साठायचं त्या मदतीला? व्यवस्था तुम्ही करायची नाही, वन्य प्राण्याची व्यवस्था सरकार करत नाही। तुम्हाला माहित आहे राजस्थानचं एक पूर्ण गाव मुंबईत येऊन बसलेला फक्त वन्य प्राण्याच्या नुकसानामुळे। भीक मागते ते लोक शेतकरी तिथे। हेच महाराष्ट्राची कथा आहे। गोखले समितीचा जो एक अहवाल आहे त्यामध्ये 10 ते 40% प्रमाणामध्ये शेताचं नुकसान हे वन्य प्राणी करत असतात। हत्ती असेल, डुक्कर असेल, हरिण असेल, सांबर असेल किंवा माकडं असतील, यांच्या मार्फतीनं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। आणि या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाच्या वतीनं किंवा फॉरेस्टच्या वतीनं अत्यंत तोकडी, अत्यंत अल्प अशी मदत शेतकऱ्यांना मिळत आहे आणि याचा परिणाम शेतकऱ्यांना आज गंभीरपणे भोगावं लागत आहे। सरकार दरबारी या संदर्भात नवं धोरण तयार होत असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वालांनी दिली आहे। एक नवीन धोरण करत आहोत। या संदर्भात एक मुंबईला बैठक झाली। मी देखील वन क्षेत्रात राहणारा एक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे एक खूप मोठं आव्हान या ठिकाणी आलेलं आहे। या आव्हानाला समोर जाताना आम्ही या संदर्भात एक धोरण करत आहोत आणि त्यातून निश्चितच या विषयाचा अभ्यास करून आम्ही निर्णय घेऊ। मंत्री जयस्वालांनी सांगितल्याप्रमाणे सरकार दरबारी सुरू असलेली ही चर्चा पूर्णत्वास कधी जाते आणि त्यातून शेतकरी हिताचं नवं धोरण समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। बालाजी पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। यानंतर आंतरराष्ट्रीय